तहसील कार्यालयात तक्रार करायला आलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदारनं जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण या नायब तहसीलदाराचा संतापजनक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. नेमकं काय आणि कुठं झालाय हा प्रकार पहा या रिपोर्टमधून. नायब तहसीलदाराची गुंडगिरी. नायब तहसीलदारानं धरली शेतकऱ्याची कॉलर. अधिकाऱ्यांना इतका माज येतो कुठून? जनतेचे सेवक असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हा माज नीट पहा. 7-12 उतार्यावरील जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका सामान्य शेतकऱ्याची नायब तहसीलदारानं थेट कॉलर पकडली. मी इथलाच आहे, काय करायचंय ते कर असं म्हणत नायब तहसीलदार शेतकऱ्याला धमकावत असल्याचंही समोर आले. पुन्हा एकदा हा व्हिडिओ पूर्ण पहा. अधिकार नाही तुम्हाला. बालाजी शिंदे शेतकरी आपल्या 7-12 वरील 2 आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी नांदेडच्या लोहा तहसील कार्यालयात गेले. मात्र त्यांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी नायब तहसीलदार राजेश पाठक यांच्याकडून अपमान सहन करावा लागला. बालाजी शिंदेंनी नेमकं काय आरोप केले पहा. राजेश पाठक, नायब तहसीलदार यांना व अजित केदार यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी गेलो असताना आम्हाला माहित नाही, तहसीलदाराला विचार, अरे रव्याची आम्हाला भाषा करणे, आम्हाला सामान्य माणसांना धक्काबुक्की करत आमच्या कॉलरला पकडून आमच्यावर अन्याय करत, असंच जर करीत राहिले तर अशा शेकडो शेतकऱ्यावर अति अन्याय करत आहेत. दुसरीकडे साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं नायब तहसीलदार राजेश पाठक यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी या प्रकरणी काय उत्तर दिलंय ऐका. संजय सूर्यवंशी बोलतो, साम टीव्ही. बोला सर. ते लोहा तहसीलमध्ये जो काय नेमका प्रकार झाला तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे. जाणून केलाय साहेब त्यानं. हा, काय करणार? काय प्रकरण काय होतं नेमकं? काहीच नाही, उगाच दादागिरी करणे, येऊन हे करणं, सतीनं कोणाला हे करणं ते करणं. हा, असं नाही तुम्ही त्याच्यामध्ये त्रास देणं कर्मचाऱ्याला. नाही, तुम्ही त्याच्यामध्ये कॉलर धरताना दिसत आहात, शिवाय धक्काबुक्की. देऊ लागला तो, शिवाय देऊ ऐकून घ्यायचं कसं आहे. बोलतो मी, नंतर बोलतो, तुम्हाला गडबडीत आहे. राजेश पाटकर हे जे नायब तहसीलदार होते त्यांच्याशी आपण आता फोनवरून संवाद साधलेला आहे. त्यांनी शेतकऱ्यावरच आरोप केलेला आहे की दादागिरी शेतकरी करत होता, शिव्या देत होता. संपूर्ण प्रकार हा चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. एकीकडे नायब तहसीलदारांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असले तरी शेतकरी बालाजी शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली. मुळात तक्रारीवर तोडगा निघत नसेल तर वरिष्ठांकडे पाठवा, मात्र आपल्याच कार्यालयात थेट तक्रारदार शेतकऱ्याची कॉलर पकडून धमकावणं इतपत योग्य आहे. याआधी अनेक ठिकाणी तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी शेतकऱ्यांच्या पिळवणूक आणि भ्रष्टाचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परंतु आता हेच अधिकारी जर नागरिकांची आणि शेतकऱ्यांची कॉलर धरून दमदाटी करत असतील तर अशा माजोरड्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड.